नमस्कार, तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सुशील हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलात. कृपया पेशंटचं पूर्ण नाव, कुठून आला आणि वय किती? नमस्कार, मी कैलास प्रशांत पाटील आणि माझी काकी भागीबाई जनार्दन पाटील. आम्ही रसायन आत्ता कोटेवाड्यामधून आलो आहे आणि त्यांना गेले 1-3-4 महिन्यापासून त्यांचं तिथं छातीनं जरा त्यांना पेन होत होतं. तर आम्ही जो पनवेलमध्ये जो हॉस्पिटल आहे, शिवसेना हॉस्पिटल, तिथं आमची ट्रीटमेंट चालू होती आणि तिकडे आम्हाला स्पेस मेकर त्यांना ॲडवाईस केलं की आपला एक डॉक्टर आहे नेरूमध्ये, संजय तारलेकर ते तिथे मोठे डॉक्टर आहे. तर नंतर मग आम्ही ठरवलं की चला आपण तिकडे जाऊया. तर त्याने सरांनी पण आम्हाला चांगली ॲडवाईस दिली, चांगलं आम्हाला समजावून सांगितलं. लगेच आमचं पीक त्याने स्पेस मेकरचा पण त्यांनी बंदोबस्त केला आणि 2 दिवसांनी त्याने आमचं लावून पण घेतलं. आणि स्टाफ चांगला आहे, डॉक्टर चांगले आहेत, नर्स पण आम्हाला चांगला त्याने फॉलोअप दिला. इव्हन इथली क्लिनिंग चांगली आहे, स्वच्छता चांगली आहे, इथे मेडिकल आहे जवळ, नियर बाय रोड आहे. बरोबर, हायवेला एकदम लागलंच. बऱ्याच काही गोष्टी आहेत इथं, छान आहे. छान, ओके. किती दिवस तुम्हाला एकंदरीत तुम्हाला इथे ॲडमिट राहावं लागलं आहे? आम्हाला एक साधारण एक 5 ते 6 दिवस आम्हाला. आम्ही इथं बुधवारी आलो इकडे आणि आज आम्हाला डिस्चार्ज देतोय. 5 दिवसांनी डिस्चार्ज देतोय. तुमचा ॲडमिशन टू डिस्चार्ज, तुमचा प्रवास आमच्यासोबत, सुशिरासोबत तुमचा प्रवास, या प्रवासादरम्यान तुम्हाला आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून काही त्रास, काही कंप्लेंट असेल तर? त्रास झाला नाही, कधी कोणी डिमांड पण काय नाही की असं आहे तसं आहे. आम्ही जे पॉलिसीमध्ये गोष्ट त्यांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट केला. स्टाफनी, मॅडम आहे तिथं त्यांनी चांगलं, म्हणजे एकंदरीत तुम्हाला सर्वांनी इथे सपोर्ट केला असं म्हणू शकतो. डॉक्टर पण चांगले आहेत. आता विजिट केल्या डॉक्टरशी भेटलो आम्ही. चांगल्या मेडिसिन कशा घ्यायच्या, पेशंटने कसं काय करायचं, पुढे कसं सगळं सांगितलं, जेणेकरून त्यांना पुढे जाऊन त्रास नाही व्हायला. नीट समजावून सांगितलं, सगळं समजावून सांगितलं. ते आमचे मेन जे तुम्ही आता ज्यांचा उल्लेख केला ते डॉक्टर तारलेकर यांचे, म्हणजे हेच मेन हॉस्पिटल डॉक्टर आहे. यांचेच 2 हॉस्पिटल, एक पनवेलला पण आहे, इथे पण आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांना या क्षेत्रामध्ये 36 वर्षापेक्षा पण जास्त अनुभव आणि आजपर्यंत त्यांनी 10,000पेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन, म्हणजे तुमचं बोलणं झालं किंवा केसबद्दल समजावून सांगणं झालं, हा अनुभव थोडक्यात तुम्ही म्हणजे कसा एक्सप्लेन करणार? मी एक्सप्लेन करणार असं की जेव्हा आम्ही तिकडे गेलो, तिकडे आम्हाला इकडे डॉक्टरने आम्हाला बोलले की ठीक आहे. त्यांनी आमचे रिपोर्ट बघितले, तिकडे डॉक्टरांनी जे रिपोर्ट दिले त्यांनी फाईल चेक केली. तर ठीक आहे, ते बोलले की ओके, नो प्रॉब्लेम, तुमचं इथं होऊन जाईल, तुम्ही काय काळजी करू नका. पेशंटला भेटले, ते पेशंटला विचारलं तुम्हाला कुठे त्रास होतो, का होत आहे, तर पेशंटला चेक केलं आणि त्याच्यानंतर ते बोलले की आपण 2-3 दिवसामध्ये ऑपरेशन करून तुम्हाला 1-2 दिवसात पुन्हा मग ते डिस्चार्ज भेटेल. 5-6 दिवसामध्ये तुम्हाला भेटेल डिस्चार्ज. अदरवाईज सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, स्टाफ चांगला, ओव्हरऑल सगळं. धन्यवाद. तुम्ही तुमचे अनुभव, तुम्हाला जो इथे अनुभव आला त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे, त्याबद्दल हे थँक्यू की हॉस्पिटलला की त्याने आम्हाला सपोर्ट केला, आमच्या पेशंटला ओके केलं. मी पण सर्वांना डॉक्टरसाठी धन्यवाद करतो की आमचा पेशंट ओके झाला, बरा झाला. येस, तुम्ही इथे आलात आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचा धन्यवाद. जीवनाच्या पुढील वाटचालीस मी आपल्या तिघांना पण हॉस्पिटलकडून शुभेच्छा देतो. एक शेवटचा प्रश्न